तुम्हाला कधी असं वाटलंय का की समोरच्याचं यश बघून छातीत कुठेतरी टोचणी लागते? फ्रेंडला प्रमोशन मिळालं, बेस्ट फ्रेंडला नवीन गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंड मिळाला, किंवा लहान भावंडाला जास्त लक्ष मिळालं आणि आपण म्हणतो, अरे मला वाईट नाही वाटत, पण आतून काहीतरी हलतंय. तर आजचा मोठा प्रश्न, जेलसी नॉर्मल आहे का? आपणच निगेटिव्ह आहोत का? चला तर मग आज जेलसीला जज न करता समजून घेऊया, अगदी 0 वयोगटापासून तर म्हातारपणापर्यंत. चला तर सुरुवात करूया 0 ते 6 वयोगट. इनोसंट जेलसी आपण कशी असते ते बघूया. या वयात जेलसी खूपच इनोसंट असते. मुलाला मी सुरक्षित आहे का हाच प्रश्न सतत पडलेला असतो. आई बाबांचं प्रेम शेअर करावं लागतंय ही जाणीव पहिल्यांदा याच वयात होते. उदाहरण, घरात नवीन बाळ आलं आणि मूल मोठं अचानक रडू लागतं, हट्ट करतं, कारण त्याला वाटतं आई बाबा आता मला कमी प्रेम देतात. दुसरं, प्ले ग्रुप मध्ये टीचर दुसऱ्या मुलाचं कौतुक करताना आपलं मूल मुद्दाम गोंधळ घालतं, कारण त्याला अटेन्शन हवं असतं. इथं जेलसी म्हणजे हेट नाही, तर फिअर ऑफ लुझिंग लव्ह आहे. पुढचा वयोगट बघूया, 7 ते 12 वर्ष. याच वयात कंपॅरिझन सुरू होत असते. या स्टेजला म्हणजे 7 ते 12 वर्ष वयोगटातील या स्टेजला मुलं स्वतःची तुलना करायला शिकतात. मार्क्स, टॉयज, लुक्स, स्किल सगळीकडे कंपॅरिझन असते. मित्राला जास्त मार्क मिळाले आणि आपण म्हणतो की टीचर त्याला उगीच कन्सिडर करतात. क्लासमेटकडे नवीन सायकल आली तर आपल्याला आपली जुनी सायकल आवडेनाशी होत असते. इथे जेलसी म्हणजे मी कमी नाही, तर हा डाऊट असतो. तिथं कंपॅरिझन सुरू होत असते. माझ्या मित्राला मिळालं, मला नाही, त्यामुळे जुनी सायकल सुद्धा त्याच्यामध्ये अनेक उणिवा दिसायला लागतात आणि ती नावडेनाशी होते. पुढचा वयोगट आहे 13 ते 19. या वयामध्ये आयडेंटिटी क्रायसिस आणि जेलसी हे सगळ्या गोष्टी एकत्र येत असतात. टीनेज म्हणजे इमोशन्सचा रोलर कोस्टर असतो. स्वतःची आयडेंटिटी शोधायची असते आणि सोशल कंपॅरिझन पीकवर असतो. बेस्ट फ्रेंडला रिलेशनशिप मध्ये जातो आहे आणि आपल्याला निग्लेक्शन किंवा निग्लेक्टेड वाटतंय, तो बदललाय. अशा पद्धतीने आपण आपल्या बेस्ट फ्रेंडच्या बद्दल त्याच्यात कितीही आनंद होत असला तरी मनामध्ये काहीतरी सल असते. इंस्टाग्रामवर क्लासमेट ग्लॅमरस लाईफ जगताना दिसतात आणि आपल्याला स्वतःचं आयुष्य बोरिंग वाटू लागतं. याच वयात जेलसी, इनसिक्युरिटी आणि फिअर ऑफ रिजेक्शन मुलांमध्ये जास्त प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतं. पुढचा वयोगट आहे 20 ते 30 वर्ष. या वयात करिअर, प्रेम आणि लाईफ रेस चालू असते. ही स्टेज म्हणजे लाईफची ऍक्च्युअल रेस सुरू होत असते. करिअर, मॅरेज, मनी, लुक्स सगळ्याच गोष्टी मेजर होतात. कॉलेज फ्रेंडला हाय पॅकेज जॉब मिळतो आणि आपण म्हणतो माझं टॅलेंट कमी होतं का? असे प्रश्न आपण विचारून समोरच्या मित्राला जरी हाय पॅकेज मिळालं तरी सुद्धा आपण कुठेतरी स्वतःला तिथं त्रास करून घेत असतो की माझ्यात पण टॅलेंट आहे, मला एवढं का नाही मिळालं, ही कुठेतरी एक भावना निर्माण होत असते. सेम एज ग्रुप मधले लोक लग्न, ट्रॅव्हल, सक्सेस स्टोरी टाकतात आणि आपल्याला प्रेशर येतो. इथं जेलसी म्हणजे मी मागे तर पडत नाही ना, हा पॅनिक असतो. पुढचा वयोगट आहे 30 ते 45 वर्ष. या वयात सायलेंट जेलसी सुरू होत असते. याच वयात जेलसी उघडपणे दाखवली जात नाही, तर मनात खोलवर असते. रिस्पॉन्सिबिलिटीमुळे इमोशन्स दाबले जातात. ऑफिस कलीग तुमच्यापेक्षा ज्युनियर असूनही प्रमोशन घेतो
आणि तुम्ही बाहेरून स्माइल करता आणि आतून मात्र दुखावलेले असतात. रिलेटिव्ह फायनान्शियली स्ट्रॉंग होतो आणि फॅमिली गॅदरिंग मध्ये आपल्याला स्वतःची वर्थ कमी वाटते. इथे जेलसी म्हणजे कंपॅरिझन विदाउट एक्सप्रेशन असतं. पुढचा वयोगट आहे 45+, रिफ्लेक्शन जेलसी. या वयात जेलसी कमी लोकांशी आणि जास्त स्वतःच्या पास्टशी असते. आपण त्यावेळी रिस्क घेतली असती असा विचार करून इतरांचं सेटलमेंट पाहून किंवा सेटल लाईफ बघून आपल्याला जळजळ होत असते. यंगर जनरेशनची एनर्जी बघून वाटतं की आपल्याकडे वेळ असतानाही आपण का असं केलं नाही. इथं जेलसी म्हणजे रिग्रेट प्लस रिफ्लेक्शन असतं. आता आपण बघूया जेलसी नॉर्मल आहे का. हो, जेलसी पूर्णपणे नॉर्मल आहेत, पण जेलसी डिनाय करणं धोकेदायक आहे. जेलसीवर ऍक्ट करणं धोकेदायक आहे. जेलसी समजून घेतलं पाहिजे आणि पॉवरफुलपणे आपल्या स्वतःतले सिग्नल आपण ओळखले पाहिजे आणि त्याच्यावरती आपण काम केलं पाहिजे. तुला काय हवंय, कुठे इन्सिक्युरिटी आहे आणि कुठे ग्रोथ पॉसिबल आहे याबद्दल जरूर विचार करायला पाहिजे. जेलसी आपण कशी हँडल करायची ही ॲक्शनद्वारे आपण बघूया. सुरुवातीला जेलसी ॲक्सेप्ट केली पाहिजे की मला जेलसी वाटते आहे असं म्हणण्यात कुठेही लाजिरवाणं किंवा शेम वाटली नाही पाहिजे. आपण कम्पेअर नाही तर लर्न करतो आहे, काहीतरी शिकतो आहे. समोरचा कसा तिथं पोहोचला मोठ्या पोस्ट पर्यंत किंवा त्याने हे कसं अचीव केलं ते आपण बघतो आणि स्वतःला आपण ग्रोथ करायचा विचार करतो. सेल्फ ग्रोथवर फोकस, जेलसी आणि मोटिवेशन आपण बनवली पाहिजे. बघा, कुठलीही व्यक्ती मोठी जेव्हा होते किंवा काही अचीव करते त्यामागं त्याचे अथक प्रयत्न असतात आणि हे जेव्हा आपण त्याची अचीवमेंट बघतो त्यावेळेला आपल्याला जेलसी कशी वाटली पाहिजे की आपण कुठे कमी पडलेलो आहे, आपल्याला कुठे मोटिवेशन कमी पडलं आहे, आपला फोकस कुठे कमी झालेला आहे. हे जर आपण सेल्फ ऑब्झर्वेशन केलं तर ती जेलसी सुद्धा आपल्याला पॉझिटिव्ह रिॲक्शन देणार आहे. तर जेलसी वाईट नाही, ती तुम्हाला डिफाईन करत नाही, तर तुम्ही तिथं काय करता हे तुम्हाला डिफाईन करतं. तुम्ही जेलसीचे गुलाम होणार नाहीत की फ्युअल बनणार, ही चॉईस तुमची आहे. त्यामुळे जेलसी कशी पॉझिटिव्हली घ्यायचं आहे आणि आपल्या जीवनासाठी कसा त्याचा चांगला वापर करायचा आहे हे प्रत्येकाने आपल्या सेल्फ मोटिवेशनवरती ठरवायचं आहे.